बदनापूर तालुक्यामधील नाणेगाव वाळू घाटात नियमबाह्य उत्खनन, तहसीलदार व जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. नाणेगाव येथील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करत रात्रीच्या वेळी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक खोलीपर्यंत उत्खनन केले जात आहे. यामुळे नदीच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता असून परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी कमी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच अवजड वाहनांची सततची वर्दळ असल्याने गावातील रस्त्यांची दुरावस्था देखील होत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात महसूल विभाग व तहसील कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी देऊनही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तहसीलदार व जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने स्थळ पाहणी करून पंचनामा करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच दरम्यान तालुका महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई होईल का की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमबाह्य उत्खनन थांबवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शासनाच्या महसुलाचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ कारवाईची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.